चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. वेलकम द मॅजिक वर्ल्ड ऑफ RD's केमिस्ट्री क्लासेस. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आता स्टार्ट करणार आहोत ॲसिड अनहायड्राइड. ॲसिड अनहायड्राइड. तर हे ॲसिड अनहायड्राइड जो असतो, ॲसिड अनहायड्राइड का बरं त्याचं वॉटर रिमूव्ह केलं असतो, त्याच्यामुळे त्याचं नाव अनहायड्राइड असं देतात. लक्ष द्या, अनहायड्राइड दॅट मीन्स अ लॉस ऑफ वॉटर. एक वॉटर लॉस करून तयार झालेला कंपाऊंडला अनहायड्राइड म्हणतात. अनहायड्राइड लक्ष द्या, म्हणजे ओरिजिनल कंपाऊंडपासून एक वॉटर कमी. ओरिजिनल कंपाऊंडपासून एक वॉटर कमी. वॉटरलेस म्हणजे H2O लेस, मे बी 1 2 जनरली 1च असतं. बट एखाद्या ओरिजिनल कंपाऊंड आहे आणि त्याच्यापासून एक वॉटर कमी झाले म्हणजे वॉटर रिमूव्ह केलात, लेस केलात किंवा तुम्ही मे बी रिमूव्ह केलात, तुमची मर्जी, असं काही शब्द वापरू नका. त्या मॉलिक्युलला त्याचा अनहायड्राइड म्हणतात. त्या मॉलिक्युलला त्याचं काय म्हणतात? अनहायड्राइड म्हणतात. तुम्ही कुठल्याही दुसऱ्या पोराला जर विचारलं तर त्याला अजिबात सांगता येणार नाही. मी तुम्हाला 2-4 एक्झाम्पल जर दिले ना तर आता जसं बघा अनहायड्राइड म्हणजे काय. जर तुम्हाला भविष्यात कोणी विचारलं की सांग रे बाबा की H2SO3 चा अनहायड्राइड कोण? ही ॲसिड आहे, ही ॲसिड आहे आणि हा त्याचा अनहायड्राइड आहे. लक्ष द्या, हा ॲसिड आहे आणि त्याचा आहे अनहायड्राइड. आपल्याला ह्याचे आहेत अनहायड्राइड्स, आपल्याला ह्याचे आहेत. आता हे आता विषय सोडून विषयाच्या बाजूला चाललो, बट दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट बीट आहे हा. विषय सोडून चाललो, बट आता अनहायड्राइड म्हणजे काय सांगण्यासाठी मी चाललो आहे. अनहायड्राइड म्हणजे काय करणार? आता हे ॲसिड आहे तर याचा अनहायड्राइड कोण? ह्या ॲसिडचा अनहायड्राइड कोण? नंतर भविष्यात मी तुम्हाला विचारणार ह्या ॲसिडचा अनहायड्राइड कोण? मग नंतर भविष्यात विचारणार हे सगळे फेमस ॲसिड आहेत HNO3 चा अनहायड्राइड कोण? नंतर भविष्यात विचारणार H2CO3 चा अनहायड्राइड कोण? मग भविष्यात मी तुम्हाला विचारणार HNO, इथं असं करू शकतो आपण, HNO2 चा कोण? HNO3 चा कोण? नंतर H2CO3 चा कोण अनहायड्राइड आहे? नंतर भविष्यामध्ये H3PO4 चा अनहायड्राइड सांगा आणि मग शेवटीला आपल्या ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडचा अनहायड्राइड सांगा. कार्बोक्सिलिक ॲसिडचा अनहायड्राइड जो की ॲसिड अनहायड्राइड आहे. हे एक्झाम्पल नंबर 1 2 3 4 5 6 7. आता अनहायड्राइड्स कसे काढायचे असतात थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. अनहायड्राइड्स म्हणजे आता इथे समजा 2 हायड्रोजन आहेत, मग 2 अनहायड्राइड्स म्हणजे वॉटर एक रिमूव्ह करायचं आहे. गरज जशी भासते तसं वॉटर रिमूव्ह करायचं. समजा इथं 2 हायड्रोजन आहेत, मग 2 हायड्रोजनसोबत एक ऑक्सिजनला रिमूव्ह करा, म्हणजे -H2 जर केलो तर एक ऑक्सिजन गेला, 2 हायड्रोजन गेले, म्हणजे इथं ऑक्सिजन राहिले किती? 2. तर याचं काय येतं? SO2 ह्याचं अनहायड्राइड येतं. ह्याचा अनहायड्राइड कोण आहे? SO2 सॉरी. मग ह्याचा अनहायड्राइड कोण आहे? याचं 2 H आहेत, याच्यासोबत एक O रिमूव्ह करून टाका, -H2O करून टाका. 2 H गेले, एक O गेला, तर राहिला कोण? SO3. हा अनहायड्राइड आहे ह्या ॲसिडचा, हा अनहायड्राइड आहे ह्या ॲसिडचा. आता इथे बघा, आता इथे एकच H आहे. आता काय करणार? मग जर तुमच्याकडे एकच H असेल तर ह्याला 2 टाइम्स मल्टिप्लाय करा, 2 न मल्टिप्लाय करा. ह्या अख्ख्या कंपाऊंडला 2 न काय करा? मल्टिप्लाय करा. म्हणजे 2 मॉलिक्युल्स घ्या. थोडक्यात किती मॉलिक्युल्स घ्या बाळांनो? 2 मॉलिक्युल्स घ्यायला. मग 2 जर मॉलिक्युल्स घेतलात तर 2 मॉलिक्युल घेतलं म्हणजे अजून काय बनलं? HNO2 बनलं. आता ह्याचे 2 H आणि ह्या ऑक्सिजनचं कुठलं तरी एक ऑक्सिजन घ्या, -H2O रिमूव्ह करा. म्हणजे ह्याचे 2 H आणि ह्याचा O जर गेला तर इथं नायट्रोजन किती राहिले? 2 N2 आणि ऑक्सिजन 2 मधले एक गेले म्हणजे O3. हे याचा अनहायड्राइड झाला. ज्यावेळेस 2 हायड्रोजन असतात ना त्यावेळेस काय प्रॉब्लेम नाही. 2 राहू द्या, 4 राहू द्या, हायड्रोजन असतील ना प्रॉब्लेम नाही. इव्हन असताना प्रॉब्लेम नाही. बट ज्यावेळेस ऑड नंबर येईल, H1 H3 असं येईल, त्यावेळेस त्या कंपाऊंडला तुम्हाला मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल? 2 करावं लागेल, इव्हन नंबर करून घेण्यासाठी. आता ह्याला बघा, ह्याही कंपाऊंडमध्ये एकच H आहे तर इथं सुद्धा मल्टिप्लाय तुम्हाला 2 करा. 2 मग करणे म्हणजे झालं HNO3 2 वेळेस लिहिणे. मग आता इथं ह्याचे दोघांचा H आणि ह्याचा O गेला तर राहिला काय? आता N2O5 राहिलं. 2 N आणि ऑक्सिजन 6 आहेत, मग ऑक्सिजन 6 मध्ये एक ऑक्सिजन जाणार आणि ऑक्सिजन 1 गेला म्हणजे 5 राहणार. आता इथं ह्याचं नशिबाने इथे H2 आहे. आता इथे H2 असल्यामुळे फक्त त्याचा O ह्याच्यासोबत नेऊन टाका, -H2O.
त्याच्यामुळे फक्त राहतं काय CO2. हा ऑड आल्यानंतरच प्रॉब्लेम येतो. ऑड आल्यानंतर तुला मल्टिप्लाय बाय करावंच लागतं 2, म्हणजे थोडक्यात H3PO4 2 टाइम्स लिहायचं. आता 3 हायड्रोजन व 3 आणि 3 के झाले 6 हायड्रोजन. आता 6 हायड्रोजन असल्यामुळे ते 3 वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करावं लागेल मला. 3 2 गुणिले 6, मला एवढे सगळे आता इथे 3 आणि 3 6 मानो 6 हायड्रोजन रिमूव्ह करण्यासाठी 3 वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढावं लागेल. मग आता 6 हायड्रोजन रिमूव्ह करण्यासाठी 3 वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढावं लागेल आणि 3 वॉटर मॉलिक्यूल गेले तर 4 आणि 4 8. 8 मधून जर 3 गेले तर राहिले किती 5. तर याचा फॉर्म्युला काय येईल P2O5. आणखी 8 मधून 5 जाणार ऑक्सिजन आणि हायड्रोजन तर 6च्या 6 जाणार. जेवढे हायड्रोजन तेवढे सगळे रिमूव्ह करतात, त्याला अनहायड्राइड म्हणायचं. मग राहिला हा आपला कार्बोक्सिलिक ऍसिड. आता इथे याची एकच आहे, कार्बोक्सिलिक ऍसिडचा एच एकच आहे. ह्या आरला नाही पकडायचं नाही, ह्या आरला नाही पकडायचं बरं, या कार्बोक्सिलिक ऍसिडचं एच पकडायचं. मग ह्यालाही मल्टिप्लाय 2 केला तर RCOOH येतं आणि हा एच आणि हा एच म्हणजे -H2O रिमूव्ह होतं. ह्याच्यासोबत एक ऑक्सिजन ह्याचं जाईल, म्हणजे काय होईल RC डबल बॉन्ड O, RC डबल बॉन्ड O, दोघाला लावा O. अशा प्रकारे स्ट्रक्चर होईल आपल्या ॲसिड अनहायड्राइडचा. ते सांगण्यासाठी तुम्हाला पूर्ण खानदान सांगावं लागलं. हे 12वीच्या आणि रिपीटरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लवकर जमत नाही. अनहायड्राइड सांगा जर म्हणलं तर, एखाद्या कंपाऊंडचा जर अनहायड्राइड सांगा म्हणलं तर हे जमत नाही. आपण हे कुठं शिकवतो 12वीच्या P ब्लॉकमध्ये देअर इज चान्सेस शिकवतो, जे की मी तुम्हाला इथं शिकवले. ओके, तर तुम्ही बघा कधीही लक्षात ठेवा की अनहायड्राइड काढायचं म्हणलं तर बाळांनो तिथे हायड्रोजन किती बघा, म्हणजे तो किती H+ देऊ शकतो त्याच्यावरून त्याचा अनहायड्राइड काढायचा असतो. तो किती H+ देऊ शकतो त्याच्यावरून त्याचा अनहायड्राइड काढायचा असतो. तो योगायोगानं जर इव्हन नंबर आला असेल तर रिमूव्ह करा. आता जर ऑड नंबर आला असेल तर त्याचा मल्टिप्लाय करा, इव्हन करून घ्या. आणखी ऑडला मल्टिप्लाय 2 केलं तर ऑलरेडी इव्हन तयार होतो. बघा ना, 3 मल्टिप्लाय करा 6, 5 मल्टिप्लाय करा 10, ऑटोमॅटिक इव्हन नंबर तयार होतो. मग जेवढे हायड्रोजन आहेत तेवढे सगळे रिमूव्ह करा. मग हायड्रोजन आहेत म्हणजे जे H+ देणारे हायड्रोजन आहेत ते रिमूव्ह करा आणि ऑटोमॅटिक अनहायड्राइड तयार होतो. ऑटोमॅटिक अनहायड्राइड तयार होतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपाऊंड घेणार आहोत. कुठल्या कंपाऊंडचा IUPAC नॉमेनक्लेचर घेणार आहोत? ॲसिड अनहायड्राइड. ॲसिड अनहायड्राइड म्हणजे काय असतो आत्ताच आपण मागे सांगितलेलं आहे. आय थिंक तुम्हाला सगळे अनहायड्राइड कळाले असतील. सगळ्यांना अनहायड्राइड कळालं का रे? तर चला, तर सगळ्यांना अनहायड्राइड कळालं असं कन्सिडर करूयात. तर अनहायड्राइड म्हणजे काय असतो? वॉटर रिमूव्ह होऊन तयार झालेला कंपाऊंड म्हणजे अनहायड्राइड असतो. जसा ॲसिड अनहायड्राइड हा अनहायड्राइड आहे कार्बोक्सिलिक ॲसिडचा. कुणाचा आहे? कार्बोक्सिलिक ॲसिडचा. हा RC डबल बॉन्ड O, RC डबल बॉन्ड O, दोघाला लावा O. दिस इज अ ॲसिड अनहायड्राइड. ह्याचं सफिक्स आहे OIC अनहायड्राइड. ह्याचा IUPAC नेम आहे अल्कॅनोइक अनहायड्राइड. आणखी OIC, E रिप्लेस्ड बाय OIC आणि पुढे अनहायड्राइड. मग अल्कॅनोइक अनहायड्राइड. बट अनहायड्राइडमध्ये 2 प्रकारचे अनहायड्राइड असतात, एक सिमेट्रिकल, एक अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल म्हणजे काय? हे दोन्ही R जर सेम असतील, जसे इथे बघा HH सिमेट्रिकल आहे, CH3 CH3 सिमेट्रिकल आहे, CH2 CH3 सिमेट्रिकल आहे, CH3 CH2 CH2 सिमेट्रिकल आहे. अनसिमेट्रिकल म्हणजे कसं असतं? अनसिमेट्रिकल म्हणजे इथे लक्ष द्या, अनसिमेट्रिकल म्हणजे इथं वर H आहे C डबल बॉन्ड O, वर H आहे C डबल बॉन्ड O आणि खाली आहे CH3 C डबल बॉन्ड O. तर दॅट टाइप ऑफ अनहायड्राइड इज कॉल्ड एज अनसिमेट्रिकल अनहायड्राइड. दॅट टाइप ऑफ अनहायड्राइड इज कॉल्ड एज अनसिमेट्रिकल अनहायड्राइड. आता ह्या ठिकाणी H C डबल बॉन्ड O, CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि ह्या दोघांना O लावलं तर इट्स अनसिमेट्रिकल अनहायड्राइड. जर मी वर CH3 C डबल बॉन्ड O आणि खाली CH3 CH2 C डबल बॉन्ड O ठेवलं तर इट्स अनसिमेट्रिकल अनहायड्राइड. हे सगळे कसले अनहायड्राइड आहेत? अनसिमेट्रिकल अनहायड्राइड आहेत. इथे लक्ष द्या बाळांनो,
हे कसले अनहायड्राइड आहेत? अनसिमेट्रिकल अनहायड्राइड आहेत. आणि इथं लक्ष द्या, हे चौथं कंपाऊंड मी असं काढू शकतो, CH3 CH2 C डबल बॉन्ड O, CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O, दोघाला लावा. दीज आर अनसिमेट्रिकल अनहायड्राइड्स. ह्याचं आणखी एक म्हणजे खरं ते एक्झाम्पल लिहिलं नाही मी. एक मोस्ट फेमस अनहायड्राइड आहे बेन्झोइल अनहायड्राइड, PH C डबल बॉन्ड O, PH C डबल बॉन्ड O. हे दुसरे एक्झाम्पल झाले, एक्स्ट्रा म्हणा किंवा हे. आणि असोत मी जर CH3 C डबल बॉन्ड O, PH C डबल बॉन्ड O, म्हणजे हा आहे सिमेट्रिकल आणि हा आहे अनसिमेट्रिकल. हे एवढे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहेत. बस एवढे एक्झाम्पल झाले, विषय संपला. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे 4 एक्झाम्पल प्लस तिथलं एक एक्झाम्पल, 5 एक्झाम्पल सिमेट्रिकलचे, आणि हे 4 एक्झाम्पल प्लस हे एक एक्झाम्पल म्हणजे 5 एक्झाम्पल अनसिमेट्रिकलचे आहेत. कुणाचे आहेत? अनसिमेट्रिकलचे एक्झाम्पल आहेत. तर हे अनसिमेट्रिकल एक्झाम्पल, हे सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल. आता ह्याला समजून कसं घेणार? आता सिमेट्रिकल कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करताना लक्ष द्या, सिमेट्रिकल कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करताना, मी तर बोर्डाकडे दिसत नसेल तरी ते लक्ष द्या, स्क्रीनमध्ये दिसत नसेल तर सिमेट्रिकल कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करताना आता वरही सेम आणि खालीही सेम कार्बन आहेत, वरही सेम आणि खालीही सेम कार्बन आहेत. त्याच्यामुळे कुठल्या तरी एका साईडच्या कार्बनला कन्सिडर करायचं, दोन्हीही कार्बनला मोजायचं नाही. वन्स मोर ऐका जरा, सिमेट्रिकल कंपाऊंड मध्ये फक्त कुठल्या तरी एका साईडच्या कार्बनला कन्सिडर करायचं. तुम्ही ते लिहून ठेवू शकता, वन साइड कार्बन ॲटम काउंट करा. फक्त वन साइड कार्बन ॲटम काउंट करा. वन साइड म्हणजे O डबल बॉन्ड, ओच्या पुढून एका साईडचे, ओच्या एका साईडचे. मग हे ओच्या एका साईडला कार्बन एकच आहे, मग कार्बन एकच असल्यामुळे याचं नाव काय येतं? याचं नाव येतं मिथॅनोइक अनहायड्राइड. याचं नाव काय येतं मानू? मिथॅनोइक अनहायड्राइड. बघा ना का, अल्कॅनोइक अनहायड्राइड एक कार्बन आहे, मिथॅनोइक अनहायड्राइड. इथे बघा एका साईडचे कार्बन बघायचे आहेत, तर 1 2 कार्बन आहेत, तर इथॅनोइक अनहायड्राइड, इथॅनोइक अनहायड्राइड, इथॅनोइक अनहायड्राइड. त्याच्यानंतर बाळांनो लक्ष द्या, त्याच्यानंतर इथे लक्ष द्या. आता कार्बन किती आहेत? 1, मी स्क्रीनमध्ये दिसत नसेल, 2 3 एका साईडचे पकडायचे आहेत, 3 कार्बन आहेत, तर याला काय म्हणणार तुम्ही? प्रोपॅनोइक अनहायड्राइड. प्रोपॅनोइक अनहायड्राइड. ओके, प्रोपॅनोइक अनहायड्राइड. आता इथे एका साईडचे कार्बन पकडायचे आहेत, 1 2 3 4 कार्बन आहेत, तर तुम्ही त्याला काय म्हणणार? ब्युटॅनोइक अनहायड्राइड. ब्युटॅनोइक अनहायड्राइड असं असतं. ते थोडं अक्षर बिघडलं बघा, कारण की मी ह्या साईडनं जर लिहिलं तर अक्षर खराब येतात. ब्युटॅनोइक अनहायड्राइड सोपं. 1 कार्बन मिथॅनोइक अनहायड्राइड, 2 कार्बन इथॅनोइक अनहायड्राइड, 3 कार्बन प्रोपॅनोइक अनहायड्राइड, 4 कार्बन ब्युटॅनोइक अनहायड्राइड. सिस्टमॅटिक, जबरदस्त, फंटॅस्टिक होऊन जाते काम. तर नेक्स्ट बाळांनो हे सोपं आहे. आता हे इथे एक तुमचं सिमेट्रिकल कंपाऊंड आहे. आता मला माहिती आहे की आपण अशा कंपाऊंडला काय म्हणतो जनरली, अशा कंपाऊंडला काय म्हणतो आपण कालच भेटले लास्ट लेक्चरमध्ये, बेन्झोइक ऍसिड म्हणतो. म्हणजे जर बेन्झिनला जर C डबल बॉन्ड OOH असेल तर बेन्झोइक ऍसिड म्हणतो. आणि या बेन्झोइक ऍसिड अशा 2 बेन्झोइक ऍसिड पासूनच ह्यानं तयार झालं आहे. pH म्हणजेच बेन्झोइक ऍसिड, pH म्हणजेच बेन्झोइक ऍसिड. तर मग याचं काय येतं बाळांनो? याचं नाव येतं बाळांनो बेन्झोइक अनहायड्राइड.
बघा याचं कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम दोनही बाळांनो बेन्झोइक अनहायड्राइड आहे बघा, बेन्झोइक अनहायड्राइड. ह्याचं कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम दोन्हीही बेन्झोइक अनहायड्राइड आहे. ओके. तर नेक्स्ट बाळांनो इथे लक्ष द्या, हे झाले सिमेट्रिकल कंपाऊंड, हे झाले सिमेट्रिकल. बट अनसिमेट्रिकल कंपाऊंडमध्ये कसा रूल आहे, अनसिमेट्रिकल कंपाऊंडमध्ये बोथ साईडचे कार्बन पकडावं लागतं. अनसिमेट्रिकल कंपाऊंडमध्ये बोथ साईडचे कार्बन ॲटम बोथ, इथं काय म्हणलं आपण वन साईडचे कार्बन ॲटम काउंट करा फक्त. बट तिथं तसं नाही, बोथ साईडचे कार्बन काउंट करावं लागतात. हे अनसिमेट्रिकल असल्यामुळे बोथ साईडचे कार्बन काउंट करा आणि अल्फाबेटिकली लिहा. अल्फाबेटिकली लिहा. म्हणजे काय सर, आता हे बघा, ह्या वरच्या साईडला कार्बन एकच आहे आणि खालच्या साईडला सर कार्बन दोन आहेत. मग एक कार्बन म्हणजे मिथॅनोइक आणि दोन कार्बन म्हणजे इथॅनोइक. मग अल्फाबेटमध्ये मिथॅनोइक आधी लिहू की इथॅनोइक आधी लिहिणार? तर साधी गोष्ट आहे, ई आधी येतं तर मी ह्याला म्हणणार इथॅनोइक खालचे कार्बन, वरच्या कार्बनला नंतर मग परत म्हणणार मी मिथॅनोइक. दोन वेळेस म्हणायचं बरं, लक्षात ठेवा. इथं आपण दोन वेळेस मिथॅनोइक अनहायड्राइड म्हणायची गरज नाही. हे सिमेट्रिकल आहे, सिमेट्रिकल असल्यामुळे वरचं तर पकडा खालचं तर पकडा आणि लिहून टाका मिथॅनोइक अनहायड्राइड, इथॅनोइक अनहायड्राइड, प्रोपॅनोइक अनहायड्राइड, ब्युटॅनोइक अनहायड्राइड, बेन्झोनोइक अनहायड्राइड. बट तसं नाही, अनसिमेट्रिकल मध्ये दोघांची नाव घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतात? दोघांची नाव घ्यावं लागतात. म्हणजे दोघांचेही नाव घ्यात असं तर वर कार्बन किती आहे? एक, आणि खाली कार्बन किती आहेत बाळांनो? तीन. मग आता एम आधी येतो की पी आधी येतो? एम आधी येतो. मग याचं नाव काय लिहिणार तुम्ही? मिथॅनोइक. आणि तीन कार्बन असल्यामुळं प्रोपॅनोइक. आणि मग शेवटी लिहिणार अनहायड्राइड. मिथॅनोइक, प्रोपॅनोइक, अनहायड्राइड. आता वर कार्बन किती आहेत? दोन, आणि खाली कार्बन किती आहेत? तीन. अल्फाबेटमध्ये ई का पी? ई आधी येतो. मग ह्याचं नाव काय होईल? ह्याचं नाव होईल इथॅनोइक. मग येईल प्रोपॅनोइक आणि मग येईल अनहायड्राइड. आता इथं बघा, इथं कार्बन किती आहेत? 1 2 3. इथं कार्बन किती आहेत? 1 2 3 4. मग वरचा काय येईल? प्रोपॅनोइक. खालचा काय येईल? ब्युटॅनोइक. मग आधी काय येईल? ब्युटॅनोइक, प्रोपॅनोइक, अनहायड्राइड. किती सोपं आहे ना? आय थिंक तुम्हाला सगळ्यात सोपं हेच वाटत असेल. सोपं आहे सरी, नो नंबरिंग, नो विमरिंग. आणि तुम्ही माझं असं फाटे बिटे ग्रुप अशा ना फाटे बिटे ग्रुप येत नाहीत जनरली जास्त वेळेस. ओके. आणि त्याच्यानंतर हा कंपाऊंड बघा लास्ट, हे इथॅनोइक आहे आणि हे बेन्झोनोइक आहे. हे दोन कार्बन असल्यामुळे इथॅनोइक, खालचा बेन्झोनोइक. मग ई का बी? आधी बी येतं तर मग ह्याला काय म्हणणार तुम्ही? बेन्झोइक, इथॅनोइक, अनहायड्राइड. तर बाळांनो तुम्हाला ओके, तर बाळांनो तुम्हाला समजलंच असेल 100%. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आय थिंक मला नाही वाटत काय अवघड आहे. अवघड असेल तर यूट्यूबमध्ये तुम्ही व्हिडिओ डबल बघू शकता किंवा आपल्या ॲपमध्ये हा व्हिडिओ डबल बघू शकता. ओके. काही याच्यात अवघड नाही. सिमेट्रिकलला एका साईडचे कार्बन कन्सिडर करा आणि अनसिमेट्रिकलला दोन्ही साईडचे कार्बन कन्सिडर करून अल्फाबेटिकली लिहा. बस एवढाच खेळ आहे. आणि याचं आयपीसी नाव आहे अल्कॅनोइक अनहायड्राइड. ओके. तर पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. आता तुमच्या डोक्यात बसून जाईल की ह्यांना ह्याच फॉर्मॅटमध्ये लिहितात. लक्ष द्या, ह्याच फॉर्मॅटमध्ये न लिहिता
ह्याला असंही लिहिता येतं. फॉर एक्झाम्पल हा ब्युटॅनोइक प्रोपॅनोइक अनहायड्राइड आहे. किंवा एक सिमेट्रिकलचं एक्झाम्पल घेतो. सिमेट्रिकलमध्ये काय घेतो, ब्युटॅनोइक अनहायड्राइडचं एक्झाम्पल बघा. ब्युटॅनोइक अनहायड्राइड म्हणजे कार्बन किती आहेत, 1 2 3 प्लस तिकडे किती आहे, डबल बॉन्ड O, परत O, C डबल बॉन्ड O, 1 2 3, किंवा याला न लिहिता असं 1 2 3. इट इज ऑल्सो अनहायड्राइड. म्हणजे तुम्हाला काय वाटेल तसंच लिहितात काय की, असं लिहितात 1 2 3 1 2 3. म्हणजे हा कसला आहे, सिमेट्रिकल आहे. आता अनसिमेट्रिकल म्हणलं तर असाच सेम टू सेम आहे बघा, असाच सेम टू सेम, असाच सेम टू सेम, फक्त एका साईडला कार्बन तुम्ही जास्त केलात. आता इकडे कार्बन किती आहेत, 1 2 3, इकडे कार्बन किती, हे बघा 1 2 3 4, आणि इकडे कार्बन किती आहेत, 1 2 3 4. आपण याला 5 करूयात. कार्बन किती आहेत, 1 2 3 4, इथे किती आहेत, 1 2 3 4 5. जनरली नंबर इथून द्यायचा असतो, जनरली नंबर इथून द्यायचा असतो 1 2 3 4. इथे बानो 1 2 3 4 5. म्हणजे हा कसा झाला, अनसिमेट्रिकल. हा कसा झाला, अनसिमेट्रिकल. आणि हा कसा झाला, सिमेट्रिकल. हे एवढा असा आहे, लक्षात राहू द्या. आणि इकडे कार्बन 1 2 3 4, 1 2 3 4. याचं नाव काय तर ब्युटॅनोइक अनहायड्राइड. दोन्ही साईडला 4 4 आहेत, कुठलं तरी एक 4 पकडा. आणि आता ह्या साईडला एका साईडला 4 आहेत, एका साईडला 5 आहेत. मग ब्युटॅनोइक पेंटॅनोइक अनहायड्राइड तुम्ही तर लिहून ठेवू शकता, ब्युटॅनोइक पेंटॅनोइक अनहायड्राइड. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अनहायड्राइड बघितलं. आता आपण बघूयात IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ. आता आपण बघूयात IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोण, ऍसिड क्लोराइड. आता ऍसिड अनहायड्राइड बघितलं तर तुरंत ऍसिड क्लोराइड पण बघून घेऊयात. IUPAC ने विशेष तुम्हाला सांगू इच्छितो, हे सांगत असताना की ऍसिड क्लोराइड म्हणजे काय असतो, RC डबल बॉन्ड OCl. तसा ऍसिड फ्लोराइड पण असेल तुम्हाला वाटत असेल, तसंच ऍसिड क्लोराइड पण आहे म्हणजे ऍसिड ब्रोमाइड पण असेल, तसंच ऍसिड आयोडाइड पण असेल तुम्हाला असं वाटत असेल. तुमच्या माहितीसाठी दीज ऑल मॉलिक्युल्स आर फॉर्म होऊ शकतात, बट दे आर नॉट स्टेबल, हायली अनस्टेबल. आणि ते हायली अनस्टेबल असल्यामुळं नॉट एक्झिस्ट. ते हायली अनस्टेबल असल्यामुळे नॉट एक्झिस्ट. आणि हा आपला एकमेव क्लोरीन आहे जो स्टेबल आहे, त्याच्यामुळे तो एक्झिस्ट आहे. जर भविष्यात जर तुम्हाला कोणी विचारलं ऍसिड क्लोराइडच का, ऍसिड फ्लोराइड का नाही, ऍसिड ब्रोमाइड का नाही, ऍसिड आयोडाइड का नाही, तर तुम्ही सांगू शकता फ्लोरीन ब्रोमीन आयोडीनचे हायली अनस्टेबल आहेत, त्याच्यामुळे ते एक्झिस्ट करत नाहीत. त्याच्यामुळे आपण फक्त आणि फक्त ऍसिड क्लोराइडच कन्सिडर, म्हणजे ऍसिड क्लोराइडच स्टेबल आहे. आणि ऍसिड क्लोराइडच स्टेबल असल्यामुळं, ऍसिड क्लोराइडच स्टेबल असल्यामुळं आपण त्याची स्टडी करणार. ओके. चला मग ऍसिड क्लोराइड. मग ऍसिड क्लोराइडचं प्रिफिक्स काय आहे, ऍसिड क्लोराइडचं बाळांनो प्रिफिक्स काय आहे, त्याचं सफिक्स काय आहे आधी बघूयात. सॉरी, मग बघूयात त्याचं प्रिफिक्स काय आहे. मी आज जरा, आणि मग बघूयात त्याचं IUPAC नेम. ओके, 2 F न लावता 1 ला F लावावं लागतं. तर बाळांनो ह्याचा फंक्शनल ग्रुप तर C डबल बॉन्ड OCl हे कळालं. ह्याचा सफिक्स आहे OYl क्लोराइड. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना सफिक्स वगैरे लर्न झाले असतील, आणि लर्न नाही झालं तरी प्रत्येक वेळेस मी लिहित असतो, खरं तरी ते लिहायची अजिबात गरज नाही. तरी मी दरवेळेस तुम्हाला कंपाऊंडचं नाव लिहिल्यानंतर त्याचं फंक्शनल ग्रुप, त्याचं रिप्रेझेंटेशन, त्याचं सफिक्स प्रिफिक्स IUPAC ने सांगत असतोच. का सांगत असतो, तुम्हाला लर्न व्हावं म्हणून. OYl क्लोराइड ह्याचं प्रिफिक्स काय होतं बाळांनो, ह्याचं प्रिफिक्स आहे क्लोरो, ह्याचं प्रिफिक्स आहे क्लोरो कार्बोनिल, ह्याचं प्रिफिक्स आहे क्लोरो कार्बोनिल, क्लोरो कार्बोनिल, R कार्बोनिल.
याचा IUPAC नेम काय आहे? मग आता OIL क्लोराईड आणि O हा ओवेल्समध्ये येतं, त्याच्यामुळे अल्केन बानो अल्केन अल्केनमधला ई रिप्लेस करा, अल्केनमधला ई रिप्लेस करा, मग काय होईल? OYL म्हणजे अल्कॅनोइल क्लोराईड. अल्कॅनोइल क्लोराईड हे त्याचा IUPAC नेम असेल. OYL क्लोराईड, क्लोरोकार्बोनिल अल्कॅनोइल क्लोराईड. आता क्लोरोकार्बोनिल कधी होईल? त्याच्यापेक्षा मोठा फंक्शन ग्रुप आला तर यूज होईल. या तर एक्झाम्पल नंबर 1. मग एक्झाम्पल नंबर 1 मध्ये हेही सांगतो मला HC डबल बॉन्ड OCl. हाही मॉलिक्यूल अनस्टेबल आहे बरं, हाही मॉलिक्यूल अनस्टेबल आहे, बट ह्याचं नाव माहीत राहून मी कंपाऊंडला लिहिले. ओके, त्याच्यासोबत सोबत दुसरा कंपाऊंड आहे CH3C डबल बॉन्ड OCl. ओके, 2 नंबरला आपण एक्झाम्पल घेऊयात. नेक्स्ट कार्बन म्हणजे कार्बन वाढून एक्झाम्पल घेऊयात. CH3CH2C डबल बॉन्ड OCl. परत कार्बन वाढूयात CH3CH2CH2C डबल बॉन्ड OCl. म्हणजे काय साधी गोष्ट आहे. मग याचं नाव अल्कॅनोइल क्लोराईड आहे. अल्कॅनोइल क्लोराईड आहे तर कार्बन एक तर सरळ याचं नाव काय बाळांनो? मिथॅनोइल क्लोराईड. मिथॅनोइल क्लोराईड याचं कॉमन नेम आहे बाळांनो फॉर्मिल. बाळांनो याचं कॉमन नेम आहे फॉर्मिल क्लोराईड. माहीत राहो म्हणून फेमस आहे फॉर्मिल क्लोराईड. ओके, ह्यालाच मिथॅनोइल क्लोराईड मिथॅनोइक केले मी. मिथॅनोइल क्लोराईड. 2 कार्बन आहेत, मग 2 कार्बन असल्यामुळं इथॅनोइल क्लोराईड. ह्याचं नाव ॲसिटिल क्लोराईड फार फेमस आहे. याचं नाव ॲसिटिल क्लोराईड, कॉमन नेम आहे रे ॲसिटिल क्लोराईड. माहीत राहून सांगितलं, कॉमन नेम आहे ते. IUPAC नेम आहे इथॅनोइल क्लोराईड आणि हे कॉमन नेम आहे. आता कार्बन 1, 2, 3. कार्बन 3 म्हणजे याचं नाव काय असेल बाळांनो? प्रोपॅनोइल क्लोराईड. कार्बन 1, 2, 3, 4 कार्बन असल्यामुळं ब्युटॅनोइल क्लोराईड. ब्युटॅनोइल क्लोराईड. आणि समजा 4 कार्बनला फाटे फुटले असतील तर बाळांनो, मी 4 कंपाऊंडचं हे घेतलं. एक एक्झाम्पल नंबर इथं घेतो मी. येतात 1, 2, 3. आता हे 4 कार्बनच आहेत. 1, 2, 3, 4 डबल बॉन्ड OCl. ओके, परत 1, 2, 3, 4 डबल बॉन्ड OCl असं कंपाऊंड आहे. इथं मी डबल बॉन्ड काढलंय आणि इथं फाटा फोडले. म्हणजे नाव काय असेल? काय नाव असेल? साधी गोष्ट आहे. 1, 2, 3, 4 आहे म्हणजे काय येईल? ब्यूट डॅश 3En डॅश 1 OIL क्लोराईड. आणि इथं 1, 2, 3, 4 2 वर मिथिल आहे तर नाव काय लिहायचं? 2 मिथिल 4 कार्बन आहेत तर ब्युटॅनोइल क्लोराईड. एवढं सिंपल तुम्ही नाव देऊ शकता. आणि समजा 4 कार्बनलाच बाळांनो 4 कार्बनला डबल बॉन्ड पण आहे आणि इथं मिथिल आहे, इथं इथिल आहे. दॅट टाइम ह्याचं नाव काय देणार? मग इथं कार्बन काउंट करा. 1, 2, 3, 4 की 3, 4. खाली 3, 4 करू शकता. वर डबल बॉन्ड असल्यामुळे 3 आणि इथं 3 केलात, इथं 4 केलात तर 2 वर आहे इथिल, 1 वर आहे मिथिल. याचं नाव काय येईल? 2 इथिल आपला 3 मिथिल. 2 इथिल 3 मिथिल. कार्बन किती? 4 ला डबल बॉन्ड पण आहे त्याच्यामुळे ब्यूट डॅश 3En डॅश 1 OIL क्लोराईड. असं तुम्ही कंपाऊंडचे नाव देऊ शकता. फटफट. एवढं सोपं आहे. ओके, आणि तेच ठिकाणी इथे लक्ष द्या. मग तुम्ही असं कंपाऊंड मोठाही पडला, समजा काही मोठाही कंपाऊंड असेल, फॉर एक्झाम्पल असं काही मोठाही कंपाऊंड असेल आणि त्याला C डबल बॉन्ड OCl आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं त्याला Cl लागलेला आहे, तिथं त्याला OCH3 अटॅच आहे, त्याला OH अटॅच आहे, त्याला NH2 अटॅच आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त प्रायोरिटी आली तर फॉर्मिल पण अटॅच आहे. फॉर एक्झाम्पल
समजा एवढे इथं कीटोन पण अटॅच आहे, जर असा कंपाऊंड असेल तर याचंही नाव लिहू शकता तुम्ही. आता मी कमी एक्झाम्पल घेतो बरं, आता डायरेक्ट सांगतो. आता एक्झाम्पल नंबर याला किती देऊ शकता तुम्ही? 4. डायरेक्ट मोठा, हे छोटे छोटे छोट्यावरून थोडं मोठा मोठा थोडं मोठा, तर डायरेक्ट आता मोठाच. हे नंबरिंग द्या, स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8. आणि फंक्शन ग्रुप किती आहे त्याच्याकडे? खाली 3 वरे 3 आणि ते 1 7. आणि ते 7 मध्ये हा सगळ्यात मोठा प्रायोरिटी ऑर्डर आहे. मग त्याला 1 नंबर दिलं तर सुरू करा, कारण की तेच पुढे येतं. त्याला 1 नंबर दिलं तर काय होईल? बाळाचं नाव काय होईल? सगळ्यात आधी कोण येईल? अमायनो येईल. तर ते काय होईल? 5 अमायनो. त्याच्यानंतर कोणता वर्ड येईल? 2 क्लोरो. त्याच्यानंतर एच येईल का? फॉर्मिल येईल. त्याच्यानंतर 6 फॉर्मिल. त्याच्यानंतर येईल 4 हायड्रॉक्सी. 4 हायड्रॉक्सीच्या नंतर येईल 3 मिथॉक्सी. आणि मग येईल 7 ऑक्झो म्हणा किंवा किटो म्हणा, फरक पडत नाही. ऑक्झो म्हणा किंवा किटो म्हणा. आणि 8 कार्बन आहेत. 8 कार्बन असल्यामुळे ऑक्ट-2En-1 OIL क्लोराईड. हे एवढं सोपं नाव आहे. काय हो, एकदा नंबरिंग आली आणि तुम्हाला प्रायोरिटी कळालं की विषय संपला. एकदा जर का कळालं की ह्याच्यात मोठा कोण आहे, त्या कार्बनला 1 नंबर द्या. आणि ह्याच्या फंक्शन ग्रुपमध्ये कार्बन आहे विशेष, त्याच्या कार्बनला नंबर 1 दिलो. आणि बाळांनो, मोस्ट ऑफ फंक्शन ग्रुप प्रायोरिटी ऑर्डरमध्ये जे पुढे आहेत ना, त्यांच्यात कार्बन आहे. मग कार्बन असेल ना तर त्याच्याच कार्बनला नंबर 1 देऊन सुरू करावं लागतं तुम्हाला. म्हणजे थोडक्यात कार्बोनिल कंपाऊंड जेवढे काय आहेत, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, सगळेच अनहायड्राइड, सगळेच फक्त कीटोनला सोडून. कीटोनमध्ये मिडलला यायचं असल्यामुळे त्याला नंबरिंग त्याच्यापासून स्टार्ट होत नाही. बट उरल्या सगळ्या कंपाऊंडला त्याच्या कार्बनपासून, सायनाईडला सुद्धा, सायनाईडमध्ये सुद्धा CN असतं, त्या C पासून नंबरिंग स्टार्ट होते. ओके. आणि ह्याच्यासोबतच एक आणखीन बेन्झिनचा एक कंपाऊंड फेमस आहे, बेन्झोइल क्लोराईड. ह्याचं कॉमन आणि IUPAC दोन्ही नाव काय बाळांनो? बेन्झोइल क्लोराईड. ह्याचं कॉमन ॲज वेल एज IUPAC, कॉमन प्लस IUPAC, पॅक नेम हेच आहे. ह्याचं कॉमन आणि IUPAC दोन्ही नाव हेच आहे, बेन्झोइल क्लोराईड. हे त्याचं कॉमन ॲज वेल ॲज IUPAC नेम आहे. टू अंडरस्टँड? तर तुम्हाला कळायलाच पाहिजे, समजत असेल तुम्हाला. तर बेन्झोइल क्लोराईड हे कॉमन ॲज वेल एज IUPAC नेम आहे. आता हे एक्झाम्पल जास्त घेत बसत नाही बाळांनो मी. म्हणजे कसं, जसं तुम्ही म्हणलात सर हे, तर हे बघा, तुम्हाला वाटत असेल की आता सर असा हा कंपाऊंड बेन्झिनच काढा सर. फक्त हे C+O जवळ न काढता, चिटकून न काढता, हा C+O डायरेक्टच बेन्झिनला अटॅच झालाय ना. हा C+O डायरेक्टच बेन्झिनच्या कार्बनला अटॅच आहे, त्याच्यामुळे तो बेन्झोइल क्लोराईड. इथं गॅप पडला म्हणजे आता काय झालं, हे सायक्लिक चेन झाली आणि ती ओपन चेन झाली. मग त्याला नंबरिंग सेपरेट द्यायचं असतं. दॅट टाइम मग तो 1 2 3 आणि हा आता साईड चेन झाला. त्या काय झाला? साईड चेन. मग आता साईड चेन म्हणजे आता ह्या बेन्झिनला, आता बेन्झिनचा H गेला म्हणजे त्याला फिनिल म्हणतात. मग सरळ 3 फिनिल कार्बन किती आहेत? 3 कार्बन आहेत. तर याला सरळ काय म्हणणार? प्रोपॅनोइल क्लोराईड. ओके. तर हे एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6 एवढे लिहून घ्या पटकन, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. आय थिंक ह्याच्यामध्ये काही अवघड नाही. 1 कार्बन, मिथॅनोइल, इथॅनोइल, प्रोपॅनोइल, ब्युटॅनोइल, त्यात डबल बॉन्ड आला, फाटा आले, 2 फाटे आले, विथ डबल बॉन्ड आला, 4 फंक्शन ग्रुप आले, काही बिघडत नाही आपलं. ओके, एकदम सोपं आहे. तुमचा जर कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल ना, तर आपलं कोणीही आपल्याला कोणी क्रॉस करू शकत नाही. आपण सरळ सगळे एक्झाम्स, सगळे MCQ क्रॅक करून पुढे निघून जाऊ. ओके. तर पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. आता याच्यात जास्त एक्झाम्पल घेत बसण्यामध्ये काही शहाणपणा नाही. आय थिंक सोपं आहे. आता तुम्हाला किती एवढं मोठा ग्रुप घेतले तर याच्यात छोटे एक्झाम्पल घेत बसण्यामध्ये मजाच नाही. ओके. तर राईट डाऊन फास्ट अँड क्विक.
स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता फार जवळपास फास्ट कंपाऊंड होऊ लागलेत असं काही नाही. ते सोपे आहेत, त्याच्यामुळे आपण त्याची नाव पण एक्झाम्पल जास्त घेत नाही. आता तुम्हाला प्रॅक्टिस भरपूर झाली आहे, सराव भरपूर झाले आहेत. आता सगळ्या एक्झाम्पलचे जर तुम्ही फक्त IUPAC नॉमेनक्लेचर काउंट जर केलात तर तुमचे बघा किती होतात. एका एक्झाम्पलमध्ये आपण 25 घेतलं होतं. नाही म्हणलं तर आतापर्यंत आपण अल्केन, अल्कीन, अल्काईन, सायक्लो अल्कीन, सायक्लो अल्काईन पासून जर असं कन्सिडर करत गेला तर नाही म्हणलं तर तुमचे आतापर्यंत 400-500 एक्झाम्पल झाले असतील. 400-500 एक्झाम्पल झालेत. म्हणजे थोडक्यात 400-500 MCQ सॉल्व्ह केल्यासारखंच झालं ते कॉन्सेप्ट. ओके, तर आता आपण काय करूयात, द लास्ट कंपाऊंड बाळांनो जवळपास म्हणजे फंक्शनल ग्रुप असलेला हे अजून आपल्याला बघायचे आहेत. एक आहे ईस्टर आहे. ईस्टर आपण सगळ्यांचं लिहिलं बट ईस्टरचंच लिहिलं नाही. आता ईस्टर म्हणजे काय असतो, ईस्टर म्हणजे RC⋯OR असतो. ईस्टर म्हणजे काय असतो, RC⋯OR असतो. मग ह्या ईस्टरचं बाळांनो सफिक्स काय, प्रिफिक्स काय, IUPAC नेम काय. तर याचं बाळांनो प्रिफिक्स काय असतो, ह्याचा प्रिफिक्स असतो बाळांनो, याचा प्रिफिक्स अल्कॉक्सी कार्बोनिल असतो. काय असतं, अल्कॉक्सी कार्बोनिल. काय असतं याचं प्रिफिक्स, अल्कॉक्सी कार्बोनिल. ह्याचं सफिक्स काय, मग याचं सफिक्स आहे बाळांनो, ह्याचा सफिक्स आहे OAT. ह्याचा IUPAC नेम काय आहे, ह्याचा IUPAC नेम काय आहे. तर ह्याचा IUPAC नेम मी इथं असं न सांगता इथं लक्ष द्या, इथंच सांगतो IUPAC नेम ह्या साईडला. का, कारण की बाळांनो IUPAC नेममध्ये इथं 2 आहेत. कुठल्या Rला कन्सिडर करायचं तर बघा, हे कार्बोनिल कार्बनचा महत्त्वाचा कार्बन असतो. त्याच्यामुळे इकडचे कार्बन जे काय असतात, इकडचे कार्बन त्यांना नाव काय द्यायचं, आणि ह्या ओच्या नंतरच्या कार्बनला इथं लिहायचं असतं अल्किल म्हणून. ह्या ओच्या नंतरच्या कार्बनला अल्किल म्हणायचं असतं, आणि जेवढे इकडे कार्बन आहेत तेवढ्या कार्बनला अल्केन म्हणायचं असतं, अल्केन. आणि त्याचा ई रिप्लेस बाय OAT, त्याचा ई रिप्लेस बाय OAT असं नाव द्यायचं असतं. लक्षात द्या, OAT अल्कॅनोएट, OAT. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल स्टार्ट करूयात. एक्झाम्पल HC⋯O OCH3 किंवा HC⋯O OCH2CH3. आत्ताच मला सांगितल्याप्रमाणे ह्या ओच्या नंतरचं आधी लिहायचं असतं आणि इकडचं इथं लिहायचं असतं. ह्या ओच्या नंतरचं इकडं लिहायचं असतं आणि इकडचं जे काय कार्बन आहे ते इथे लिहायचं असतं. म्हणजे इथं एक कार्बन आहे, त्याला पटकन आधी मिथिल लिहा, कॅपिटल मिथिल. आणि इथं एकच कार्बन आहे, एकच कार्बनला आपण मिथेन म्हणतो, आणि ई रिप्लेस्ड बाय OAT म्हणजे मिथिल, मिथॅनोएट. सोपं की नाही नाव. आता इथं बघा, इकडे 2 कार्बन आहेत म्हणजे पटकन काय लिहा बाळांनो, इथिल. आणि इकडे एकच कार्बन आहे, तर पटकन काय लिहा, मिथेन. आणि मिथेनचं ई रिप्लेस करा आणि OAT म्हणजे नाव काय, इथिल, इथॅनोएट. आता एकच वेळेस असं मी बाण मारून दिले बरं, त्याच्या पुढून असं बाण बिन मारून नसतं, नाव लिहित असताना पटकन लिहायचं असतं आपापलं. ओके, त्याच्यानंतर हे एक्झाम्पल नंबर 1 झालं. हे एक्झाम्पल नंबर 1. आता एक्झाम्पल नंबर 2 मी स्क्रीनवरती दिसतोय की नाही हे मॅटर करत नाही, पण तुम्ही एक्झाम्पलला बघा. सर दिसण्या गेलं, सर गायब झाले म्हणसाल. C⋯O CH3. आता एक कार्बन इकडे वाढवलो आणि CH3 C⋯O CH2CH3. आता इथे बघा, ओच्या नंतर कोण आहे, मिथिल आहे, तर पटकन आधी काय लिहिलं, मिथिल लिहिलं. आणि हे कार्बन 1 2 कार्बन असल्यामुळे काय सरळ इथेन आणि ई रिप्लेस बाय OAT तर मिथिल इथॅनोएट. इथेही 2 कार्बन आहेत, तर पटकन ते साईड चेन असं सगळं कन्सिडर करायचं, इथिल लिहायचं. इकडे 1 2 हे मेन कार्बन हे 2 आणि ह्यांना काय म्हणायचं, इथॅनोएट म्हणायचं. ह्याचं नाव मिथिल इथॅनोएट, इथिल इथॅनोएट, मिथॅनोएट आणि इथिल मिथॅनोएट.
सोपं आहे, एकदम सोपं आहे. बऱ्याच जणांना हे पण येत नाही, त्याच्यामुळे सांगतोय. लक्ष द्या. तिसरं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण असं, आणि असंही करता येतं बरं आपल्याला. CH3 डबल बॉन्ड O CH2 किंवा CH3 डबल बॉन्ड O CH3 आता माझ्याकडे लक्ष द्या जरा. गोष्ट कशी आहे, आता ही जे साईड चेन जी आहे हे 3 कार्बनची आहे. ही ओच्या नंतर जे कार्बन आहेत ते 3 कार्बन आहेत. आता 3 कार्बन आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे फाटा फुटतो. काय फुटतो? फाटा फुटतो. सुरू होते फाटा फुटायला. मग हा कोण आहे? प्रोपिल आहे. त्याच्यामुळे ह्याचं नाव काय बाळांनो? ह्याचं नाव तुम्ही असं देऊ शकता, एन प्रोपिल म्हणू शकता किंवा नुसतं प्रोपिल म्हणू शकता. एन प्रोपिल आणि कार्बन 1 2 एन प्रोपिल इथॅनोएट. आणि इकडे बघा, इकडं फाटा फुटला आहे, त्याच्यामुळे याला असं म्हणू शकता आयसोप्रोपिल इथॅनोएट. आयसोप्रोपिल इथॅनोएट. लक्षात आहे बरं, असं बुद्धीत येतं. बट तेच तिकडे आयसो म्हणू शकता तुम्ही. आणि तेच जर एक्झाम्पल नंबर 4 CH3 डबल बॉन्ड CH3 असा कंपाऊंड मी जर काढला, सर ह्याचं नाव काय? ओच्या नंतर कोण आहे? मिथिल आहे. तर पटकन याला काय लिहिलं आपण? आधी मिथिल लिहिलं. इकडे कार्बन काउंटिंग याच्यापासून नंबर 1 स्टार्ट करा. तो मेन फंक्शन कंपाऊंड आहे. 1 2 3 4. तिसऱ्यावरतीही मिथिल आहे. बट आधी ह्या मिथिलला लिहायचं. मग तिथे इथिल येऊ, मिथिल येऊ, काही येऊ, ते नंतर लिहायचं. मग नंतर डॅश 3 मिथिल आणि डायमिथिल करायच्या भानगडीत पडायचं नाही. सर मिथिल आहे, डायमिथिल करून टाका ना. अजिबात नाही. हा मिथिल तिकडचं आहे आणि हा 3 मिथिल ह्या इकडच्या चेनवरचा आहे. त्याच्यामुळे त्याला आधी लिहायचं आणि मग ह्याची काय शाळा करायची ते नंतर करायचं. हे बघा, हा मिथिल, हा 3 मिथिल, डायमिथिल करायच्या भानगडीत पडायचं नाही. तर तो वेगळा, हा वेगळा. ह्याचं नाव काय येईल मग? ह्याचं नाव येईल बघा आता ब्युटॅनोएट. ओके. तर 5th नंबरचा तुम्हाला एक्झाम्पल घेऊयात. 5th नंबर, फास्ट 5th नंबर एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला. समजा असा कंपाऊंड आहे OCH3 किंवा हे OCH3 न देता तुम्हाला असंही देऊ शकतात बरं काय. असं समजा इथं काय आता CH2CH3. आता ओच्या नंतर आहे CH2CH3 म्हणजे हे इथिल झालं. तर पहिल्यांदा इथिल लिहिणार. काय लिहिणार? पहिल्यांदा इथिल लिहिणार. इथिल. मग याचं नाव काय? मग 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन 5 कार्बन. मग तुरंत काय करणार मी? पेंट करणार, डॅश करणार, 2 वर 2 करणार, EN करणार, डॅश करणार, 1 OATE करणार. ओके. आणि ह्याचा एक सायक्लिक कंपाऊंड आहे. जसं आपण दरवेळेस एक बेन्झिनचा कंपाऊंड घेतोच, तसं लक्षात द्या. इथं आता इथे मिथिल लावा किंवा इथिल लावा. इथं जाऊ द्या, हे एक्झाम्पल मी तिकडेच लिहितो. तिथेच लिहितो बघा त्या एक्झाम्पल नंबर किती? 6. पण एक्झाम्पल नंबर 6 मध्ये बघा, ह्या बेन्झिन काढला आणि बेन्झिनला C डबल बॉन्ड OCH3 लावलं आणि बेन्झिनला इथं काय लावलं मी? C डबल बॉन्ड CH2CH3 लावलं. आता कंपाऊंडचं नाव काय येईल? हे मिथिलच आहे. तर पटकन याला काय केलं मी? मिथिल. आणि हा एवढा ग्रुप आहे तर याला काय म्हणायचं असतं बानो? बेन्झोएट. बेन्झोएट. मिथिल बेन्झोएट. आणि हा इकडे इथिल आहे तर पटकन ह्याला इथिल बेन्झोएट. हे हे ना, ह्यांचं कॉमन आणि IUPAC नेम असंच असतं. हे सोपं आहे. हे दरवेळेस मी कॅरोमॅटिकचं एक एक्झाम्पल घेतोय तुमच्यासाठी, लक्षात राहू द्या. तर हे अशा प्रकारे हे एवढे कुणाचे नाव सांगितले मी? इस्टरचे एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 हे एक्झाम्पल खोडायचं आपल्याला.
हे एवढे एक्झाम्पल आहेत. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. हे काय फार अवघड नाहीत आणि जनरली मोस्ट टाईम तुम्हाला सांगू ना 1 2 3 4 आणि इथे 5 6 हेच एक्झाम्पल कुठेही पडतात. म्हणजे ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये. नॉमेनक्लेचरमध्ये हे येऊ शकतात, त्यात का वाद नाही. ओके, तर बाळांनो एवढं पटकन समजलं असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि एवढं फास्टमध्ये लिहून घ्या. लवकरात लवकर लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. झालं स्टार्ट व्हिडिओ. तर आता व्हिडिओ स्टार्ट झाल्या स्टार्ट करतो. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पॉलिसायक्लिक कंपाऊंड घेऊयात. आता पॉलिसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय असतं? पॉलिसायक्लिक कंपाऊंड. तर पॉलिसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय? सेम रिंग असले, सेम कार्बनचे रिंग असले का आपले सायक्लिक कंपाऊंड जर एकमेकाला अटॅच झाले तर तशांना पॉलिसायक्लिक. सेम ऑर मे बी डिफरंट, फरक पडत नाही. या आपण सध्याला सेम अटॅच करत आहोत. एक्झाम्पल नंबर 1, सगळ्यात छोटी चेन. एक्झाम्पल नंबर 1, सगळ्यात छोटी चेन कोण हो? सगळ्यात छोटी चेन कोणती? सायक्लोप्रोपेनची. आता त्या सायक्लोप्रोपेनच्या चेनला जर मी आणखीन एक सायक्लोप्रोपेनची चेन अटॅच केलो, आता वाटले 2 वेगवेगळे वाटू लागले तर तुम्हाला, तर म्हणून दोघांनाही सेम काढूयात. चला दोघांनाही सेम काढतो. झुप 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 झुप. आता दोघांना अटॅच केलं बाळांनो. तुम्ही असंच अटॅच करा असं काही नाही बरं. मी ह्याला असंही लिहू शकलो असतो. हे बघा, मी ह्या सायक्लो याला असंही लिहू शकलो असतो. हे बघा, हे आपलं सायक्लो असंही काढलं तर काय फरक पडत नाही. ओके, इथं लक्ष द्या. मग आता कुठल्या तरी एका रिंगला आपण पॅरेंट कन्सिडर करूयात. 1 2 3. आता हे सेम टू सेम असल्यामुळे 1 डॅश 2 डॅश 2 3 डॅश असं करायचं. एकाला 1 2 3, दुसऱ्याला 1 डॅश 2 डॅश 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 करायचं. मग आता हा 1 ला हा 1 डॅश अटॅच आहे, त्याच्यामुळे याचं नाव काय असतं? 1 कॉमा 1 डॅश. 1 कॉमा 1 डॅश डॉट. 1 कॉमा 1 डॅश डॉट. इथं काय? इथं काय? 1 कॉमा 1 डॅश 1 कॉमा 1 डॅश. काय लिहिलंय सांग. 1 कॉमा 1 डॅश. मानू मे बी तुम्ही इथं डाय यूज करू शकता, मे बी इथं बाय यूज करू शकता. मे बी तुम्ही इथं डाय यूज करू शकता और मे बी तुम्ही इथं बाय यूज करू शकता. तेच सांग म्हणलं तू. डाय और बाय. तर याला काय म्हणतो बाळांनो? बाय 1 कॉमा 1 डॅश. 1 कॉमा 1 डॅश बाय. आता हे किती? 2 रिंग आहेत, त्याच्यामुळे याला बाय म्हणलं मी. तर बाय सायक्लो प्रोपेन. बाय सायक्लो प्रोपेन. बाळांनो एवढं सोपं आहे. आता कसं असतं त्याच्यामध्ये 2 इथे लिहून ठेवतो. 2 जर रिंग आले, 2 जर रिंग आले तर त्याला बाय वापरा. 3 जर रिंग आले तर त्याला टर वापरा. टर. ट्राय नाही बरं, टर वापरा. आणि 4 जर रिंग आले तर त्याच्याऐवजी तिथं काय वापरा? टेट्रा वापरा त्या ठिकाणी. टेट्रा. बट 3 ला ट्राय नाही बरं, 3 ला टर आहे. 3 ला काय बाळांनो? टर. टर. इथं लक्ष द्या. परत मी काय करतो, असं एक एक्झाम्पल घेतो. हे बघा, हे असं. चला 3 रिंग जोडलो मी. आता याला किती रिंग जोडलो बाळांनो? 3 रिंग अटॅच केले एकमेकाला. तुम्ही कसं लिहू शकता बरं? असं लिहू शकता, तसं लिहू शकता, असं लिहू शकता. दरवेळेस असं लिहावंच काही नाही. मुद्दाम मी असं काढले वेळेस. आता समजा हे मेन कंपाऊंड कुठल्या तरी एका कडेच्याला रिंग 1 द्या बरं. भर मधातच मेला नाही सर, मी ह्याला पॅरेंट कन्सिडर करतो, जमत नाही. कुठल्या तरी एका कडेच्याला द्या. मग ह्याला समजा आपण 1 दिलं. 1 2 3. आता ह्याला ह्याच कार्बनला 1 का द्यायचं? कारण की ह्या पिल्लूला कमीत कमी नंबर यायला पाहिजे ना. त्याच्यामुळे ह्याचं हे पिल्लू, ह्याचं हे पिल्लू. हे 1 2 3.
मग आता इथं काय करावं लागेल, इथं 1 डॅश, आधी इथं 2 डॅश नाही, इथं 2 डॅश द्यावं लागेल, कारण की त्या पिल्लूला कमीत कमी नंबर यायला पाहिजे. हे 1 डॅश 2 डॅश 3 डॅश. मग ह्या पिल्लूचं पिल्लू त्याच्यावर 1 डबल डॅश, हे 1 तर हे 1 डॅश तर हे 1 डबल डॅश. त्याच्यानंतर मी त्याला कुठे द्यायला 2 डबल डॅश आणि 3 डबल डॅश. याचं नाव काय तर 3 कार्बन असल्यामुळं हे बघा नंबरिंग पूर्ण काउंट करायचे बरं. आता हा हे एक वेळेला कसे अटॅच आहेत बघायचं. ह्या कार्बनला अटॅच आहे 1 दिलं, हिथं ह्या कार्बनला अटॅच आहे कॉमा 1 डॅश दिलं. त्याच्यानंतर हे त्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यामुळे 2 डॅश द्यायचं. परत तो तिथं अटॅच आहे त्याच्यामुळं 1 डबल डॅश द्यायचं. हे बघा 1, हे बघा 1 डॅश, हे त्या कार्बन असल्यामुळे 2 डॅश, तो तिकडे अटॅच असल्यामुळे 2 डबल डॅश डॅश. नंतर टर सायक्लोप्रोपेन, टर सायक्लोप्रोपेन. बरोबर आहे, समजलं तुम्हाला नक्की? तर बाळांनो लक्ष द्या. मग आता हे झालं 3 रिंग. तुम्ही 4ही अटॅच करू शकता, तुम्ही याला 4 पण अटॅच करू शकता. आता सरळ एक चेन काढली मी, समजा सरळ ब्लॅक नाही ब्लू पेनने स्ट्रक्चर करायला की चांगलं वाटतं राव. हे काढलं असं स्ट्रक्चर. आता इथं बघा, इथं झुप, इथं असं झुप, ह्याला झुप, ह्याला झुप, असंही करू शकता बरं. ते तुमच्यासाठी होमवर्क, हे तुमच्यासाठी होमवर्क. हे बघा 1 2 3 जाऊ द्या मी सांगतो. 1 डॅश 2 डॅश 3. त्याच्यानंतर काय करणार इथं 1 डबल डॅश 2 डबल डॅश 3. आणि इथं काय करणार 1 ट्रिपल डॅश 2 ट्रिपल डॅश 3 ट्रिपल डॅश. त्याला काय डबल डॅशला 1 डॅश. मग ह्या सगळ्यांचे नंबरिंग जिथे जिथे काउंट झालेत ना बाळांनो, जिथे जिथे हे लिंक्ड झालेत त्या नंबरिंग द्यायची असते सगळ्यांची. म्हणजे ह्याचा 1 घेतलं, ह्याचा 1 डॅश घेतलं, ह्याचा 2 डॅश घेतलं, ह्याचा 1 डबल डॅश घेतलं, त्याचा 2 डबल डॅश घेतलं आणि त्या पलीकडच्याचा 1 ट्रिपल डॅश घेतलं. आणि सायकल किती आहेत 4 सायकल असल्यामुळे टेट्रा. 4 सायकल असल्यामुळे काय म्हणणार त्याला तुम्ही टेट्रा सायक्लोप्रोपेन, टेट्रासायक्लोप्रोपेन. आता इथे एक कंपाऊंड घेतो, एक 4 वाला कंपाऊंड घेतो. फास्टमध्ये लक्ष द्या. हे 4 वाल्या एक्झाम्पलचं नाव तुम्हालाच लिहायचं आहे, मी अजिबात लिहित बसणार नाही. हे बघा 4 एक्झाम्पल, 4 कार्बन असलेला इथे एक रिंग असलेलं. त्याच्यानंतर 5 मेंबर्ड रिंगवाली एक घेऊयात आपण, 5 मेंबर्ड रिंग, 5 मेंबर्ड रिंग, 5 मेंबर्ड रिंग एक घेऊयात. आणि मग काय करूयात 6 मेंबर्ड एक रिंग घेऊयात. कसे काढू शकता बरं? असंच काढावं तसंच काढावं असं काही नाही, कसे काढू शकता. आणि ह्या कंपाऊंडची आता नावं देणं तुमचं काम आहे. आता मी हे 1 2 3 मी सांगितलं, आता ह्या यांची नंबरिंग दिलं ना विषय संपतो बरं. चला मी नंबरिंग देतो फास्टमध्ये, लक्ष द्या. हे 1, हे 2, हे 3, हे 4. त्याच्यानंतर हा 1 डॅश. आता इथं नाही, इथं 2 डॅश 3 डॅश 4 डॅश. इथं काय करणार 1 डबल डॅश, विषय संपला. आता परत नंबरिंग ह्याला करायची गरज पण नाही, काही आपल्या गरजच नाही त्याची. पहिल्या कार्बन नंबरला विशेष मिटला. याचं काय आहे हे 1 हे ह्याला अटॅच आहे, हा ह्याला अटॅच आहे, बस विषय संपला. म्हणजे 1 कॉमा 1 डॅश कॉमा 2 डॅश कॉमा 1 काय तर बाळांनो डबल डॅश डॅश. टर सायक्लोब्युटेन, एवढं सोपं आहे. हे 1, हे 2 3 4 5 करायची गरज बी नाही. 1 डॅश, हे 2 डॅश, हे 3 डॅश 4 डॅश 5 डॅश व टाईमपास आहे. हे 1 डबल डॅश, मला नंबरिंग करत बसा जावा. परत तेच येतं सरळ 1 कॉमा 1 डॅश कॉमा 2 डॅश कॉमा 1 डबल डॅश. ओके, मग ह्याला परत काय येतं टर सायक्लोपेंटेन. असं नाही बरं, हे नंबरिंग तुम्ही जसं देसाल तसं. जसं आता मी ह्याला नंबर 1 दिलं, मग हे 2 3 4 ऑटोमॅटिक येतं 6. त्याच्यानंतर 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश. आता 4 डॅश येतं बरं. आता ह्याला परत 1 डबल डॅश, म्हणजे त्याचं नाव काय येतं 1 कॉमा 1 डॅश कॉमा, आता 2 डॅश येत नाही, आता काय येतं 4 डॅश. ज्याला अटॅच आहे त्याचा नंबर द्यायचो, ह्याचं त्याचं 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 डॅश डबल डॅश. ह्याचं काय येतं मग टर सायक्लो,
हेक्झेन. म्हणून म्हणलं जाता जाता ह्या व्हिडिओच्या एंडिंगला सोपे सोपे कंपाऊंडचं नाव देतो, जेणेकरून कधी मॅक्झिमम टाईमचं पडत बी नाही नीट जेईमध्ये. असले एक्झाम्पल कुठं पडतात का, बट तुम्हाला माहीत राहावेत. ओके, तर याला स्क्रीनशॉट काढून घ्या फास्टमध्ये. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर लिहून घ्या व्यवस्थित. It's caught in the crossfire.